अहिल्यानगरमध्ये मुसलमान रस्त्यावर आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, धर्मगुरूंचा अपमान केल्याचा मुसलमानांचा दावा। शिवाजी पार्कात चिखलामध्ये दसरा मेळावा घेण्यावर ठाकरे गट ठाम, तर दसरा मेळावा ऑनलाईन घ्या, भाजपची सूचना, ठाकरे गटाला नापसंत। राष्ट्रवादीशी युती नको रे बाबा, रायगड शिवसेना ठाम भूमिकेमध्ये, तटकरेंच्या सोबतचा वाद रायगडात विकोपाला। भारतीय संघानं पाकड्यांना चेचलं, पाकड्या मंत्र्यांकडून भारतीय क्रिकेट संघानं चषक नाकारला, मुजोर पाकड्यांची आंतरराष्ट्रीय नाचक्की। क्रिकेटच्या इतिहासातला अभूतपूर्व प्रसंग, विजेत्या संघानं चषक स्वीकारण्यास दिला नकार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा, लातूर सांगलीसह जालन्यातील ग्रामस्थांना मदत। मराठवाड्यावरचं पूरसंकट कायम, नाथसागरमधील विसर्गामुळे गोदावरी फुगली, नाशकातही प्रचंड आव्हानात्मक स्थिती। पूरग्रस्तांसाठी मंदिरांनी दानपेट्या उघडल्या, 4 मंदिरांकडून पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीची सुरुवात, मंदिरातील भक्तांचं धन गरजवंतांना झोळीमध्ये धान। आरक्षणासाठी लातूरात सकल धनगर समाज आक्रमक, मांजरा नदीमध्ये उड्या मारून जलसमाधी घेण्याचा इशारा, धनगरांना हवंय अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण। येवला तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, अंदरसूल नदीला पूर, छगन भुजबळ यांच्याकडून नुकसानीची पाहणी। धाराशिवमधील मांजरा नदीला महापूर, पांढरेवाडीतील 45 कुटुंबांचं स्थलांतर। दक्षिण सोलापुरात अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त, लिंबाच्या बागेमध्ये साचलं गुडघाभर पाणी। सोनम वांगचुक भोवतीचा फास आवळला, वांगचुक यांच्या आर्थिक व्यवहारामध्ये सापडली बेशिस्तता, रासुका अंतर्गत सोनम वांगचुक सध्या अटकेत। असला आगाऊपणा करू नका, पुराच्या पाण्यामध्ये शिरणं तरुणाच्या आला अंगलट, काजळा इथं उपस्थितांनी मदत केली आणि आगाऊ तरुणाचा वाचला जीव। ऑपरेशन सिंदूर खेळात सुद्धा यशस्वी, पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांकडून भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन। भाजपचा डाव्यांवर फोटो बॉम्ब, रासू गवई संघ व्यासपीठावर आल्याचा फोटो व्हायरल, कमल गवई यांच्याबाबतच्या वादानंतर भाजपचा फोटो बॉम्ब, कमल गवई यांच्या हजेरीबाबत डाव्यांकडून बुद्धिभ्रम। पुणे हृदय देतं का हृदय, मुंबईमध्ये 63 रुग्णांना हवंय हृदय, यंदा 14 जणांचा हृदय प्रत्यारोपण संपन्न, गेल्या 10 वर्षामध्ये केवळ 229 हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया। या कबुतरांसाठी 12 वॉर्डामध्ये मुंबई महापालिका उभारणार सरकारी कबुतरखाने, जैनांच्या मतांसाठी सरकारी कबुतरखाने उभारले जाण्याची चर्चा।